दशक तिसरा, समास 10वा, वैराग्य निरूपण। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत, परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षिततले, संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा। सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचरं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आधीच्या समासामध्ये मृत्यू निरूपण जे आपण ऐकलं, त्या ठिकाणी समर्थांनी स्वतः निरूपण केलेलं नाही हे आपल्या लक्षात आलं असेल। समर्थांनी फक्त आपल्याला अनुभव दिले की या कोण वाचला, या मृत्यूपासून कोण वाचला, कोणी नाही। म्हणजे या समासाचं सार जर काढायचं असेल तर 2 ओव्यांमध्ये निघतं की कुणालाही मृत्यू टळत नाही, आणि जो शेवटचा स्वरूपाकार झाला आत्मज्ञानी जो असेल त्याला बाकी त्याला तो अपवाद आहे ह्या गोष्टीला। बाकी सगळ्यांना मृत्यू येतो, आणि मृत्यूची उदाहरणं देत असताना त्यांना माहिती, आपल्याला माहिती, पण मृत्यूची उदाहरणं देऊन त्यांनी ती गोष्ट सहज केली आहे। यमयातना म्हणून सुद्धा काही असून त्यांनी ती गोष्ट अतिशय सहज करून त्यांनी फक्त उदाहरणं दाखल त्यांनी सांगितलंय की मृत्यूचं निरूपण करत असताना साधे अगदी सहज त्यांनी ते पुढे गेले। मग अशा पद्धतीने एवढी मोठी गोष्ट ज्याची सगळ्यात भीती असते माणसाला, त्याच्यावरती त्यांनी अगदी सहज त्यांनी आपल्याला उदाहरणादाखल सांगितलं, आणि त्याचं फक्त स्मरण असावं। त्या गोष्टी टळत नाहीत, ज्या गोष्टी टळत नाहीत त्यावरती आपण कसं वागलं पाहिजे, आणि शेवटचा असो ऐसे सकळही गेले, असे सगळे गेले पण एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी। या सगळ्यांचे अपवाद म्हणून किंवा दुर्मिळ योग, नरदेहाचं सार्थक, नरदेहाचं कल्याण,
नरदेहाचा जन्म मिळाल्याचं जे कल्याण आणि सार्थक आहे ते फक्त स्वरूपाकार झाल्याने, मग हा स्वरूपाकार होणे आता सध्याच्या काळामध्ये कलियुगामध्ये स्वरूपाकार होणे या व्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही. कारण दुसऱ्यांवर नियंत्रण कुणावरच करता येत नाही. हे समर्थांना जणू काही माहिती आहे. ज्या गोष्टी पुढच्या त्यांना द्रष्टे आहेत ते, त्यामुळे पुढे काय घडणार आहे, आताच जर ही अवस्था आहे तर पुढे काय घडणार आहे याची काय कल्पना नसेल त्यांना. कलियुगाची स्पष्ट कल्पना आहे. घरामध्ये, दारामध्ये, बाहेर जगामध्ये कुणावर कुणाचं नियंत्रण राहणार नसावं हे त्यांना माहिती आहे. त्या गोष्टी त्यांनी आत्मकल्याण करून घेण्याचे मार्ग, आणि आत्मकल्याण हे करून घेतलं तरी जीवाचं सार्थक आहे यासाठी त्यांनी मृत्यू निरूपण सांगितलं आहे. आणि त्या ठिकाणी अतिशय साध्या भाषेत, अतिशय साधी उदाहरणं देऊन पण अतिशय गहन विषय त्यांनी आपल्यासमोर मांडला आहे. आता हा जो आहे समाज 10वा, तो आहे वैराग्य निरूपण. वैराग्य निरूपण सुद्धा त्यांनी अगदी सहजतेने, त्यापेक्षाही जास्त परमार्थ निरूपण जे आपण ऐकलं, त्या परमार्थ निरूपणात तरी त्यांनी खूप मोठा बोध सुरुवातीलाच करून ठेवला आहे की परमार्थ म्हणजे काय. परमार्थ करतो म्हणजे धार्मिकता, नुसते ग्रंथ वाचन आणि ह्या वाचन श्रवण एवढ्यावर मर्यादित नाही. परमार्थ म्हणजे काय हे त्यांनी सांगितलं, ज्याच्याशी संबंध या निरूपणातल्या शेवटच्या ओळीची सुद्धा असू शकतो की जो स्वरूपकार आत्मज्ञानी होईल तो परमार्थाचा अधिकारी आहे. ज्याला चटके लागले तोही अधिकारी आहे, पण तो कशा दृष्टीने अधिकारी आहे की ज्या ठिकाणी तो कंटाळलाय, दुसरं काहीही करू शकत नाही म्हणून परमार्थाकडे वळला. त्याहीपेक्षा विवेकाने वळणं, विवेकाने जर आपण विवेकाने सुख असो किंवा दुःख असो पण विवेक जागृत झाला आणि तो जर आत्मज्ञानी झाला तर तो समर्थांना विशेष अपेक्षित आहे. तो परमार्थ आहे. आम्ही संन्यास घेतला आणि चांगल्या गोष्टी करतोय, परोपकार करतोय, आश्रम काढलेत, शाळा उघडल्यात, हे सगळं जरी केलं तर त्याही ठिकाणी जर अहंकार आला, हे जे 6 शत्रू आहेत आपले, ते जर तिथे जंगलात जरी गेले तरी ते सोडत नाहीत. त्यामुळे आत्मज्ञानाला हे बाधक आहे. लोकांचं कल्याण करा किंवा न करा हा दुसरा भाग आहे. आत्मकल्याण झाल्याशिवाय कोणतीच गोष्ट करता येत नाही. तो परमार्थ सांगत असताना जास्त कडक वागले समर्थ. परमार्थ काय आहे सांगत असताना अगदी स्पष्ट दाखले दिले. त्यावेळी असं वाटलं की ती जड विषय सांगतील पुढे, पण सगळे कठीण विषय त्यांनी नंतर सोपे केले. सुरुवातीला परमार्थ आणि विवेक हे सांगितल्यानंतर परमार्थाचा विचार करत असताना स्वतःचा विचार करा, स्वतःचं कल्याण करा, तर आपण एकदा का आपल्या स्वतःच्या कल्याण करण्याकडे किंवा स्वतःचा आनंद मिळवण्यामध्ये जर माणूस रमला तर तो इतरांचं कल्याण करणारच आहे. आणि नाहीही केलं तरी निदान तो निरुपद्रवी तरी होतो. त्या ठिकाणी समाजाचं करतो म्हणून जर त्याच्यामध्ये पुन्हा अडकला तर तो परमार्थाचा अधिकारी नाही. इतका कठीण तो परमार्थ आहे. परमार्थ शब्द सोपा, तो धार्मिकतेकडे लावतात, पूजापाठाकडे लावतात. आणि या सगळ्या गोष्टी पूजापाठ, धार्मिकता यांनी नाही, देहबोली सुद्धा बदलली पाहिजे. पूर्ण समर्पण भगवंतावर, तरच तो आत्मकेंद्रित होऊ शकतो, असा परमार्थ त्यांनी त्या समासामध्ये सांगितला आहे. मग हे सगळं करत असताना गोपीगीताचं उदाहरण आपण तेव्हा घेतलं होतं की गोपीगीतामध्ये गोपी असून सुद्धा जर भगवंत अदृश्य झाले, मग परमार्थ त्या प्रकारापर्यंत जायचंय की सतत भगवंताच्या अनुसंधानात जर राहायचं असेल, ती सायोज्य मुक्ती समर्थांना अपेक्षित आहे. जे मध्ये भक्ती मार्ग सांगितला त्यांनी पहिल्यांदाच सांगितलंय की हा भक्ती मार्ग आहे. मग भक्ती मार्ग सांगत असताना भक्ती मार्गात गोडवा असला पाहिजे, कोणत्याही प्रकारची जबरदस्ती असायला नको. त्यामुळे त्यांची सांगण्याची पद्धतही त्याचप्रमाणे होते आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी समजून घ्या. ज्ञानातून भक्ती जर असेल तर ती अधिक चांगली. त्या ठिकाणी सुरुवातीला सगुणाचं वर्णन सुद्धा केलेलं नाही. त्या ठिकाणी त्यांचं राम आराध्य दैवत असून त्यांनी प्रार्थना केली, पण वर्णनात्मक असा दासबोध त्यांनी मांडलेला नाही. याचं कारण आधी कळलं पाहिजे, आधी ज्ञान झालं पाहिजे, त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे. एखादी गोष्ट आपण करत असू, ती करत असताना नुसती करण्यापेक्षा जर ती समजून केली तर ते करण्यामध्ये अधिक फल मिळतं. कितीतरी वेळा असं घडतंय. ते तिरुपती बालाजीचं उदाहरण सांगितलं की वयाच्या 22व्या वर्षी अगदी तिरुपती बालाजीला जाण्याचा योग आला, पण मनामध्ये बालाजीबद्दल संभ्रम. आपला तो देव नाही, तो दक्षिणेतला देव आहे, तो काय करतो, या सगळ्या भ्रामक कल्पना मनामध्ये असल्यानंतर खरंच भगवंत भेटेल का. म्हणजे तो जागृत असला तरी माझ्यासाठी जागृत नाही. जो भक्त आपल्या ज्या भावनेने जाईल त्या भावनेने देवाची प्राप्ती होते. तर साधा दगड सुद्धा भावाने प्रेरित होऊ शकतो, पण प्रत्यक्ष तिरुपती बालाजी आपल्यासाठी काही करू शकणार नाही जर आपण त्याच्यासमोर नतमस्तक नसो. तर हा परमार्थ आहे. आपल्याला वाटलं तरच त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. आणि नंतर जेव्हा जाणीव झाली, काही कारणाने सद्गुरूंची कृपा झाली आणि काहीतरी जीवनामध्ये बदल घडला किंवा जाणीव झाली
की सगळीकडे भगवंत आहे, मग त्या ठिकाणी हजारो लोकांची गर्दी होते. म्हणजे काही ना काही कारण असेल, त्यावरती विचार विनिमय केला. विवेकाने विचार जेव्हा केला तेव्हा कळलं तर हे बालाजीचं जे मंदिर आहे ते विशेष पवित्र आहे. असं काहीतरी जेव्हा मनाला वाटलं, आहे ते आहेच, समुद्र आहे म्हणजे आहे, ब्रह्म आहे म्हणजे आहे, ते सगळं आहे, पण आपल्याला वाटत नाही, हा जो महत्त्वाचा भाग आहे. एकदा का ते वाटलं, मग त्यानंतर तिथे जेव्हा तिरुपती बालाजीला गेल्यानंतर दर्शन होईना, इतकी गर्दी की दर्शन होईना, आणि त्यांनी अक्षरशः पोलिसांनी उभं केलेलं 2 मिनटं उभे करतात आणि ते येतात चौकीदार आणि आपल्याला बाहेर काढतात. बाहेर काढल्यानंतर इतकं वाईट वाटलं की घळघळ डोळ्यातून पाणी, इतकं घळघळ पाणी की माझं दर्शन आज झालं नाही. आणि जे दर्शन अनायासे होत होतं ते दर्शन घेतलं नाही, निघून गेले लाडू खाण्यात विचार. आणि या ठिकाणी दर्शन होत नाही तर वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी. तिथल्या पोलिसांना सुद्धा जाणवलं की हे काहीतरी वेगळं दिसतंय प्रकरण, जास्त भाव दिसतोय या ठिकाणी. त्यांनी पुन्हा ओढलं आणि प्रत्यक्ष गाभाऱ्यामध्ये घेऊन गेले. म्हणजे हा भाव सुद्धा भगवंतांनी ओळखला. नाही यायचंय, निघून जा, त्याला गरज नाही, आपली गरज आपल्याला आहे. मग हा जो परमार्थ आहे, आपल्याला गरज आहे. आपल्याला प्राधान्यक्रम काय? विवेक आणि वैराग्य बोलत असताना वैराग्य म्हणजे बाकीच्या गोष्टींबद्दल वैराग्य, आणि प्राधान्यक्रमाने विवेक आणि भगवंताकडे बघणे, भगवंताला भेटणे. ही जी व्याकुळता आहे ती फक्त तिरुपती बालाजीतच नाही, हे एक उदाहरण दाखल आहे. आपल्या घरात जरी एखादा दगड असला आणि त्याच्याबद्दल जर भावना निर्माण झाली, कौल मिळतो. मग ह्या सगळ्या आपल्या भावनेवर अवलंबून आहे. हा भाग अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी नमूद करायचा, ज्याला परमार्थ, ज्या ठिकाणी आपण परमार्थाचं निरूपण जेव्हा सांगितलं तेव्हा मग इतकं जड परमार्थ निरूपण केल्यानंतर मृत्यू निरूपण तसं जाणवलं का? हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण मृत्यू आपल्याशी संबंधित आहे हे आपल्याला जन्मापासून माहिती आहे. मग त्यामुळे ते निरूपण जड वाटलं नाही. त्याच्यावरचे जे परिणाम आहेत, त्याचा परिणाम जेव्हा आपल्यावर येईल तेव्हा जाणवतील. पण सांगत असताना बाकी अतिशय साध्या पद्धतीने कुणाला सोडलंय, मग ह्याच्यातून तुम्ही काय करायला पाहिजे हे सांगितलंय. आता या ठिकाणी तिसरा समाज 10वा जो वैराग्य निरूपण आहे, त्या ठिकाणी सरळ बाकी आता समर्थांनी तत्वज्ञान दिलंय. मग तत्वज्ञान म्हणजे ज्ञान असल्याशिवाय भक्ती होणार नाही असा समर्थांचा विश्वास आहे. ते नुसते गोडी गुलाबीने राहण्यापेक्षा तुम्हाला समजावून सांगतात की हे असं असं आहे. आणि त्या भक्ताला ते कळल्यानंतर मग तो थोडंसं जरी कळलं, त्याला अगदी 1% जरी त्यांचं कळलं की त्यांनी सांगतायत ते 1% जरी आपल्या मनामध्ये उतरला तर पुढच्या गोष्टी आपोआप सरासर समजत जातात. नाही समजल्या तरी चालतंय, नाही समजलं तरी. समर्थांचं पहिलं वाक्य पटलं, त्यांनी तत्वज्ञान द्यायचा प्रयत्न केला. पण आम्हाला जर तत्वज्ञान नाही ऐकायचं आहे, नुसतं भक्ती मार्गाने जायचं आहे, तर वाचून काढायचं नुसतं. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत समर्थ खोल जात आहेत, उदाहरणं देऊन पुढे जात आहेत की ज्याला जसं पाहिजे तसं. समजलं का, मग भक्तिभावाने पुढे जा. नाही समजलं का, मी तत्वज्ञान सांगतो, समजावून सांगतो. एखादा बुद्धिवादी असतो जो शेवटपर्यंत तत्वज्ञान समजल्याशिवाय किंवा एखाद्या गोष्टीची पार्श्वभूमी समजल्याशिवाय तो ऐकत नाही. असा नाठाळ जीव एखादा असतो, किंवा एखादा अभ्यासू असतो, एखादा चिकित्सक असतो. ह्या सगळ्यांना गृहीत धरून त्यांनी या ठिकाणी विवेचन निरूपण केलेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी विचार करत असताना आपण म्हणतो नुसत्या कव्हरवरून आणि एखाद्या समासावरून समर्थांबद्दल किंवा कोणत्याच पुस्तकाबद्दल मत करायचं नाही. त्यांनी सगळ्यांचा विचार केला आहे. कोणी बुद्धिवान येतो, कोणी अज्ञानी येतो, कोणी भक्ती करणारा येतो, कोणी नास्तिक येतो. मग नास्तिकाला सुद्धा जर त्यांना वळवायचं असेल तर सर्व प्रकार त्यांना सांगणं आवश्यक आहे. मग या सगळ्या प्रकारांमध्ये तत्वज्ञान आता सांगायला सुरुवात केली. आतापर्यंतचे अनुभव जे आपण घेतले ते सगळे स्पष्ट आपल्या डोळ्यासमोर त्यांनी उभे निश्चितच केले. कारण आपण जे भोगले ते त्यांनी आपल्याला समजावून सांगितले की असं जर झालंय की नाही, आपल्याला हो म्हणण्याशिवाय पर्याय नाही. मग त्यामुळे मग समर्थांबद्दल प्रेम निश्चित जागृत होईल की एवढं सगळं माहिती असून, तत्ववेत्ता ज्ञानी पुरुष असून सुद्धा आपल्या लेकरांसाठी किती कष्ट घेतोय, एकटे किती तपश्चर्या केली आहे. हे सगळं केल्यानंतर एकदा का भक्तिभाव निर्माण झाला की पुढच्या शब्दांचा अर्थ तसा कळो किंवा न कळो आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो. हा आकर्षणाचा सिद्धांत आहे. म्हणजे हा आकर्षणाचा सिद्धांत सांगण्यासाठी त्यांनी प्रेमाने ह्या गोष्टी केल्या, स्तवनं केली आणि प्रत्यक्ष जे काही घडतंय आपल्या जीवनामध्ये ते सगळं सांगितलं. जीव आकृष्ट झाला आणि जीव आकृष्ट झाल्यानंतर हळूच काहीतरी गोळी द्यायचा प्रयत्न आता समर्थ या समासापासून करतायत की जे समजत नाही ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. समजलं ठीकच आहे, आपल्यासाठी ते उत्तम आहे. नाही समजलं तरी समर्थांच्या शब्दांवर विश्वास ठेवून दास चरणावर लीन होऊन जर त्या गोष्टी शब्द ऐकायचा, श्रवणाचा प्रयत्न केला, कधी काळी तरी समजून जाईल. अशा प्रकारचं तत्वज्ञान आता त्यांनी सांगायला सुरुवात केली.
आता जसं जसं आपण पुढे जातो तसा तसा त्यांच्या शब्दातला, त्यांच्या विचारांचा, त्यांचा सगळ्यांचा फरक आपल्याला जाणवेल. पुन्हा मागे गेलो तर आपल्याला जाणवेल की आपण बरंच पुढे गेलो आहे. बऱ्याच गोष्टी अशा त्यांनी सांगितल्या की ज्या हळू बेताबेतानी आणि रागवू नका बरं, रागवू नका बरं, हे शब्द वापरत वापरत आपल्याला पुढे आणलं आहे. मग हा जो आहे तत्त्वज्ञान आहे. तत्त्वज्ञानामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तत्त्वज्ञान त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की जीवन हे अपूर्ण आहे. कितीही पूर्णत्वाकडे प्रयत्न केला जाण्याचा तरी पूर्णत्व नाही. कितीही काहीही मिळवलं तरी पूर्णत्व येत नाही. आणि ज्या क्षणी पूर्णत्व मिळालं असं वाटतं त्या ठिकाणी त्याचं पूर्णत्व नष्ट होतं. त्यामध्ये आपल्याला रस राहत नाही, त्यामध्ये आपल्याला गती राहत नाही आणि त्या गोष्टी नकोशा होईपर्यंत वाईट गोष्टी जातं. हे शिकवत असताना उदाहरण सांगायचे. अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते अर्थशास्त्राचं उदाहरण सांगत असताना सांगायचे, पहिली पुरणाची पोळी खाताना फार गोड वाटतं, इतकं गोड वाटतं की आणखी खावी. 1 झाली, 2 पर्यंत ठीक, 3 पर्यंत ठीक, 4 पर्यंत खाणाऱ्याच्या ज्या प्रमाणे तिथपर्यंत येईपर्यंत अतिशय छान असतं. 6वी आल्यावर नको म्हणतो. आता त्याला पुरणाची पोळी आवडत असते, त्याचं त्या आवडीचं खाद्य आहे, तरी 5 झाल्यानंतर तो म्हणतो आता नको. बरं, नको म्हणून थांबवलं नाही आणि तरी 7वी दिली, अजीर्ण होतं. मग हे पूर्णत्वाचं लक्षण आहे. तुला आवडते तर पूर्णत्व का मिळत नाही त्या ठिकाणी? भलेही तो पुन्हा त्या गोष्टीकडे वळेल. रात्री मी आता नाही खात, पुन्हा थोड्या वेळाने खातो, असं करत आयुष्यभर तो पुरणाची पोळी खातो. कुठे पूर्णत्व आलं? ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या अर्थशास्त्र आणि गणितातल्या नाही आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला 1 पोळीचं समाधान मिळायला पाहिजे होतं, जर तुमची आवडीची पोळी आहे, तुमच्यासमोर 5 पोळ्या आणल्या, 5 पूर्ण समाधान, आता झालं, तृप्त झालो, पुन्हा मी पूर्णाच्या पोळीकडे पाहणार नाही आणि आता जे समाधान आहे ते माझं अगदी चिरंतर टिकणार आहे, असं होणार नाही. संध्याकाळ झाली, 4:30 वाजले की म्हणतो थोडा अर्धा तुकडा दे पोळीचा. असं जेव्हा घडतं म्हणजे कोणत्या गोष्टीत, मग त्याचं तर पूर्ण लक्ष त्या पूर्णाच्या पोळीमध्ये आहे. मग पूर्णाच्या पोळीत लक्ष असून सुद्धा जर त्याला ती पूर्णाची पोळी पूर्ण संतोष देऊ शकत नाही, मग हे अपूर्णच जीवन आहे. हे अपूर्णत्वच आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. मग हे अपूर्ण असलेलं जे जीवन आहे ते आपल्यासाठी थांबतही नाही आणि वाटही बघत नाही. आता असं वाटलं की पुन्हा पहिलीत जावं किंवा पहिलीतले मैत्रीण जे शेजारचं घर आहे तिथे जावं, तिथे बोलावं. तिथला काळ किती चांगला होता, जुना काळ किती, काही आपल्या हातात नाही. कोणीही आपल्यासाठी वाट बघत नाही, कोणीही आपल्यासाठी थांबत नाही. मग तेही सुटलं. मग ते सुटल्यावरही अपूर्णच राहिलं तिथे पण तेही पूर्ण झालं नाही. म्हणजे जीवनात कोणतीही गोष्ट पूर्ण घडत नाही, हे तत्त्वज्ञान आहे. जीवनाचं तत्त्वज्ञान हे आहे की जीवन अपूर्ण आहे आणि कितीही पूर्ण करायचा प्रयत्न केला, सिकंदर असो, अकबर असो, बिरबल असो, आपले शिवाजी महाराज असो, त्यांना पूर्णत्व त्यांना मनाने मिळालं असेल, आत्मकल्याण त्यांचं निश्चित झालं. कारण ज्या क्षणी जो विचार करतो तशाप्रमाणे त्याला पुढची योनी किंवा जन्म मिळतो, त्याला काय मोक्ष मिळायचा तो मिळतो. पण प्रत्यक्ष जीवनामध्ये पूर्णत्व त्यांना मिळू शकत नाही, कारण जीवन हे अपूर्णच आहे. काही झालं तरी अचेतन आणि सचेतन वस्तू ज्या काही दिसतात त्या सगळ्या काळाच्या अधीन आहेत. ज्या काही सचेतन आणि अचेतन, मग आपण काय वेगळं? सचेतन आणि अचेतन कोणत्याही गोष्टी आहेत जगामधल्या, त्यांना सगळ्यांना काळाच्या अधीन जायचं आहे. काळाच्या मोठेच्या मोठे पर्वत डुबले आहेत. पर्वतासारखे पर्वत जर निघून जातात तर मग बाकी छोट्या जीवांचा काय? मग जीवन संपणार आहे, हे नश्वर आहे. मग आणि दुसरी गोष्ट आणखी की हातातून जे निसटलं ते पुन्हा येत नाही. एकदा का निसटलं म्हणजे निसटलं. मृत्यू तर फार दूरची गोष्ट आहे. मृत्यू होणे तर मग तर आपल्याला समजतच नाही काय की मृत्यूनंतर काय घडतंय ते कळत नाही. पण हातात काही वर्षांपूर्वी जे होतं ते आपल्या हातात राहत नाही. हातातली ही निसटलेली वस्तू, त्यामध्ये दुःख होत राहतं. मग हे जे दर्शन हे दुर्लभ आहे. एकदा का व्यक्ती गेला की तो दिसू शकत नाही. या सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना म्हणजे जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. एखादा प्रसंग आला तर तो मुकाट्याने सहन करण्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नसतो. समर्थ म्हणतात, म्हणजे याच्या प्रस्तावनेत आपण सांगू शकतो की एखादी घटना एखाद्याच्या जीवनात जेव्हा घडते तेव्हा तो प्रसंगाला तोंड देण्याशिवाय पर्याय आहे का? आणि जर नाही तोंड द्यायचं आणि जीवन संपवायचं जर त्यांनी ठरवलं तर ती आत्महत्यारा, तो पण दोष सांगितलाय समर्थांनी की ते तुला सहन करावंच लागणार आहे. जो करतो तोच धीराचा आहे आणि धैर्य हा भगवंताचा गुण आहे. आणि जेव्हा आपण धैर्य धारण करतो तेव्हाच तर ती शक्ती जागृत होते आणि त्या ठिकाणी समर्थ सद्गुरू आणि भगवंत स्वतः भेटतात जेव्हा आपण धैर्य धारण करतो. धैर्य म्हणजे आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणे. सुखामध्ये तर आपण देत नाही, पण दुःखामध्ये जेव्हा धैर्याने तोंड देतो ती शक्ती म्हणजे भगवंत हृदयस्थ आहे. मग तो एकदा सापडल्यानंतर पूर्णत्व येतं जीवनाला. पूर्णत्व जर असेल तर ते फक्त त्या चैतन्याला पूर्णत्व आहे. एखादा प्रसंग आला तर तो मुकट्याने सहन करून
आणि मग त्याच्यानंतरची जी शक्ती मिळते भगवंताची, त्या भगवंत शक्तीला समर्पण करायचं. ते भगवंत स्वतः आपल्यासाठी काय करतात, आपल्यासाठी कोणती योजना होती आहे आणि राहणार आहे, ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला लक्षात येतात तेव्हा भगवंताचं स्वरूप आपल्याला समजतं. आपल्यासाठी भगवंत काय आहे हे समजतं. मग तो आणि मी वेगळा नाही. माझ्यासाठी एवढा मोठा भगवंत अनादी कालापासून अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपल्यासाठी काहीतरी करतोय, ही जाणीव प्रत्येक जीवाला एकदा ना एकदा होते असं म्हणतात. की एकदा ना एकदा तरी भगवंताची जाणीव होते. त्याकडे लक्ष दिलं तर ते स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. शेवटची ओळ आहे, स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. ते स्वरूपाकार होतात, आत्मज्ञानी होतात, कारण त्या संधीचा फायदा घेतात. इंग्लिशमध्ये म्हण आहे, वन्स इन ए लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी. जीवन हे फक्त एकदाच मिळतं. आपल्याला समजता येते, पुढच्या योनीचा विचार नाही. मग त्यावेळी जर जेव्हा संत दिसले आपल्याला आणि तरीही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर आपल्यासारखा मूर्ख आपण. मूर्ख लक्षण दिलेच आहेत आधी. मूर्ख लक्षण आपल्यासारखा मूर्ख आम्ही. कारण प्रत्येकाला एकदा जीवन तर दिलंच आहे आणि जीवनानंतर एकदा कुठेतरी अशी संधी देतात, स्वतःचं अस्तित्व त्याला जीवनाला दाखवतात. जीवाला हे जे छोटे छोटे चमत्कार सांगतात ना लोक आजकाल, माझा त्याच्यावरती विश्वास नाही. छोटे छोटे सांगतात त्या गोष्टींवर विश्वास नाही. आज माझा मुलगा झोपला नाही आणि भगवंतानी झोपवलं, ह्या गोष्टी अर्थ नसतो. जीवनातली जी काही संधी असते ती फक्त एकदा आत्मकल्याणाची असते. ती दुसऱ्याच्या संदर्भात असतच नाही. माझा मुलगा नाही, माझी गाय नाही, माझा बैल नाही, माझा देश नाही. माझ्यासाठी काहीतरी संधी अशी देतो की ज्यावेळी त्याला जीवाला जाणवतं की भगवंत आपल्यासाठी कार्यरत आहेत. आणि ते जेव्हा जाणवलं तर फक्त भगवंताला प्राधान्य द्यायचं. तो विवेक आणि वैराग्य हे तत्वज्ञान या ठिकाणी अपेक्षित असावं. आधी त्याचं प्रस्तावना आणि विकारांचा धुमाकूळ असतो मनामध्ये. जोपर्यंत आपल्याला ही जाणीव होत नाही की भगवंत आपल्यासाठी काही करतात, म्हणजे तो मोठा आहे आपल्या बाबतीत, आपला कर्ता आपला मायबाप आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत विकारांचा धुमाकूळ असतो. समजत नाही त्या वयापर्यंत ठीक आहे, पण समजल्यानंतर सुद्धा हा विकारांचा धुमाकूळ जर थांबला नाही तर जीवन काय आहे हे तत्वज्ञान त्यांना कळणारच नाही. आयुष्यात समाधान नाही आणि समाधान नाही म्हणजे अपूर्णत्वानीच जीवन जर संपलं तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारचं हे जे तत्वज्ञान आहे जीवनाचं, ते जीवनाचं समर्थ तत्वज्ञान म्हणतात. हा समास म्हणजे आता इथून समासा यामध्ये तत्वज्ञान सांगण्यास प्रारंभ केला. समास 10वा वैराग्य निरूपण. संसार म्हणजे महापूर आलाय. माझी जळचरे अपार. सगळे जळचर आहेत, सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. म्हणजे कोणते प्राणी ते आपल्याला कळेल. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार काळ सर्प. या ठिकाणी पाणी जलचर असं म्हटलेलं नाही. आपण संसारामध्ये आलो तर संसारामध्ये जेव्हा आपला जन्म होतो त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला डंख करतात. म्हणजे कामवासना, कोणत्या प्रकारच्या वासना, या सगळ्या वासना आपल्याला डंख मारतात, म्हणजे त्रास देतात. जीवाला या यातना भोगाव्या लागतात आणि वाटत असतं की आम्ही आनंदात आहे. आपण एखादी गोष्ट स्वतःच्या मनाने करतो, ती केल्यानंतर त्याचं पूर्णत्व जर झालं नाही, तो मध्ये जो त्रास होत नाही त्याचा, तो सुद्धा डंख आहे, ते सुद्धा दुःख आहे. हे समजत नाही, कारण हे जरी दुःख असलं तरी पुढे दुःख नाही. हे पूर्ण केलं की पुढचं दुःख नाही आहे, हे पूर्ण झालं की सुख आहे, हे पूर्ण झालं की सुख आहे, अशी जी भावना आहे. त्यामुळे डंख, त्यामुळे दुःख, म्हणजे हा महापूर आहे. कशाचा? डंख मारणाऱ्या किड्यांचा. हे समजून घ्या. म्हणतात की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सुख मिळण्याची शक्यता नाही. जे मिळतं ते अगदी थोड्या वेळाकरता मिळतं. 25 वर्ष जरी मिळालं तरी एक क्षण जरी दुःखाचा आला तर 25 वर्षाचं सुख आपण घालवतो की नाही बघा. आपल्याला खूप वर्ष सुख मिळालंय, पण एक क्षण काहीतरी चुकीचं घडतं, दुःख आल्याबरोबर आपण 25 वर्ष विसरतो आणि दुःखामध्ये होरपळतो. आणि तेच दुःख आलं आणि नंतर सुख आलं तर तेव्हा तरी कमीत कमी जाणीव होते. म्हणजे दुःख नेहमीच फायद्याचं आहे. नेहमी बुद्धीचा पराजय करणं नेहमीच आपल्या कल्याणाचं आहे. जोपर्यंत बुद्धीचा विजय होत राहील तोपर्यंत हे दुःख आपल्या पदरी पडेल. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार काळ सर्प. काळ सर्प, हा काळ हा सर्परूपाने अगदी उघडून बसलाय तोंड. कोणत्या क्षणी तुम्हाला गिळेल सांगता येत नाही. मग या गोष्टी असताना सुद्धा आशा ममता देही बेडी. पण आशा आणि ममता ही देहाची बेडी आहेत. देहापासून उत्पन्न झालेले हे सगळे गोष्टी ती बेडी रूपाने शृंखला आहे. बद्धा यया प्रधावंती मुक्ता तिष्ठती पंगुवत. ज्यांच्या मनामध्ये या अशा बेड्या आहेत, बेड्यांनी अडकून नाही राहायचं. संसार मिळालाय, मिळणार आहे.
आपल्या प्रारब्धाप्रमाणे जन्म मिळाला तो कुठे आपण ठरवला की कोणत्या ठिकाणी मिळावा? व्यवस्थित झालं सगळं. जन्म मिळाला, नरदेह मिळाला, चांगल्या ठिकाणी मिळाला. थोडीफार सुखदुःख येतच असतात जीवनाला, हे सगळं. पण अडकून पडण्याचं जे बंधनाचं जे काम आहे ना, ते आपलं मन करत असतं. आशा ममता देही बेडी. आपल्या देहाला अडकवून ठेवणारे हे आशा आणि ममता. फार ममता आहे. म्हणजे राग द्वेषापेक्षाही आशा आणि ममता ही बेडी आहे. नाही तर कौरवांचं का नुकसान झालं असतं? अशी जर विचार नसते लोकांचे किंवा जगामध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी कशाला कृष्णांना जन्म घ्यावा लागला असता? मग कशाला ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या? पण हे त्याचं वैशिष्ट्य आहे, मायेचं वैशिष्ट्य आहे. अशी माया आहे की त्या मायेमध्ये आपण गुंतलो हे समजतच नाही. काळ निघून गेल्यावर कळतं, तेव्हा डोळे उघडतात, अच्छा असं होतं का जीवन? म्हणजे वरून बघायचं जेव्हा जीवनाकडे, तेव्हा कळतं हा एक प्रकारचा बंधन आहे. आशा ममता देही बेडी. हे पण गोड पद्धतीने सांगता येत आहे. आपल्याला हे काही सोडायचं काहीच सांगत नाही आहे त्या ठिकाणी. फक्त मनाचा संकल्प तोडला पाहिजे. जसं दर्शनाला जात असताना मनानी दर्शनाला गेल्याबरोबर भगवंत भेटला आणि मनानी मन घरी ठेवल्याबरोबर भगवंत निघून, त्याला काही आपल्याशी घेणं नाही. जोपर्यंत जीव स्वतःहून शिवाकडे जात नाही तोपर्यंत शिव स्थिर आहे, आनंदाने बघत असतो कोणता तरी माझ्याकडे येईल. पण बंधनामध्ये इतका अडकतो, आशा ममता देही बेडी. देहाच्या ज्या बेड्या शृंखला त्यामध्ये अडकलेला आहे. निश्चितच दुःखात का असेना पण अडकलाय. माझ्या दुःखाचं सुद्धा अतिरेक भांडवल लोक करतात. सुखाचं तर करतातच करतात, मी सुखी आहे. दुःखसुद्धा तुमच्यापेक्षा माझं जास्त सांगत असताना फार आनंद होतो. हे सांगण्याचा हा जो स्वभाव आहे, तो स्वभाव म्हणजे बंधनाला कारण आहे. कारण ह्या गोष्टी विसरूनच जायच्या आहे पूर्णपणे, तर ते बंधनं तुटतील. हे तत्त्वज्ञान आहे मोठं, की ते तोडणं म्हणजे त्यावरती चर्चाच नाही करायची. चर्चा केव्हा करू? जेव्हा आपण विचार करू. विचारांनीच बंधनमुक्त व्हायचं आहे. याशी आपला तसा संबंध नाही. चांगला आहे चांगला आहे, वाईट आहे सहन करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त माझा या जीवनात कोणत्याही प्रकारचा रोल नाही. आशा ममता देही बेडी, सुसरी करितात तडातोडी. इतक्या या सुसरी आहेत, इतक्या मगर आहे, इतके मगर असे घट्ट पकडले आहे. आणि असं म्हणतात की मगर मिठी हा जो शब्द वापरला आहे, मगर मिठी म्हणजे एकदा का ती पडली की ती आपल्या निघत नाही. एकदा मगर मिठीमध्ये व्यक्ती अडकला आणि तीच मगर मिठी गजेंद्राची सोडवली आहे भगवंतांनी. हे सुद्धा उदाहरण पुराणामध्ये त्यासाठीच येत असावं. पुराणांची कथा वाचत असताना तर अक्षरशः असं वाटतं की कसं यांनी एवढं मोठं लिहून, कसे काय आपल्यासाठी एवढे उपकार केले आहेत त्यांनी. गजेंद्र मोक्ष कथा याच्यासाठी आहे. आता सुसर शब्द म्हटलं की सुसरीच्या तोंडून आपण बाहेर पडू शकत नाही. एखादा माणूस, किती भयंकर उदाहरण आहे ते, की नर्मदेमध्ये सुसरी मगरी खूप आहेत. त्या ठिकाणी आई, मुलगा आणि वडील असे तिघं जेव्हा गेले आणि मगरींनी त्या मुलाला धरलं आहे. स्पष्ट झालेली घटना आहे ती. त्या मुलाला धरलं तिचा हात, तर तिथला तो नावाडी इतका घाबरला, तो म्हणे असं घडलं आहे का आता? मग असं जर घडलं असेल तर तुम्ही तिचा हात कापा, नाही तर मुलीला सोडून द्या. तिची मिठी आम्ही कोणीही सोडवू शकत नाही, कारण तिची मगर मिठी जी असते त्यातून व्यक्ती वाचत नाही आणि तिचा हात कापण्यासाठी आता माझ्याजवळ साधन नाही. त्यामुळे तुला दुसरा पर्याय एकच शिल्लक आहे की जो म्हणजे तिला सोडून द्यायचं त्या बाळाला. हातातलं मूल सोडून दिलं आहे त्या मगरीच्या हातात. आली होती वेळ ही गोष्ट नंतरची. किती दुःखाचा डोंगर आहे हा, की ज्या ठिकाणी मगर मिठीतून कोणीही कोणाला वाचवू शकत नाही. त्या ठिकाणी गजेंद्राची कथा दिली आहे की गजेंद्र मोक्ष कसा झाला, की सगळे आजूबाजूला येऊन बसले आहेत तटावर. ती कथा सांगत असताना तर कीर्तनकार रंगून जातात की सगळे आले. शेवटपर्यंत 10-15 लोक त्यांचे जे काही नातेवाईक ओळखीचे होते, ज्यांना ज्यांना कळलं, कोणी कौतुकाने येतं, कोणी विचारपूस करण्यासाठी येतं, कोणी असे इतके लोक जमले. तिसरा दिवस जेव्हा उजाडला, 2 दिवस कोणीही राहिलं नाही. शेवटच्या दिवशी बायकोसुद्धा निघून गेली. मग ह्या सगळ्या किती दिवस आता हे फसले आहेत ना, हा फसलाय तर फसतच जाणार. हा काय वाचणार आहे का याच्यातून? जेव्हा स्पष्ट कळतं तेव्हा म्हणजे आपल्यासाठी जीव एकटाच. मग ते सगळे जेव्हा निघून गेल्यावर तो मग गजेंद्र आपल्या धावा करतो भगवंताचा आणि भगवंत त्याला मोक्ष देतात. पण मोक्ष म्हणजे पुन्हा संसार देतच नाही. ते संसार न देता त्याला स्वतःसोबत घेऊन जातात. नाही तर एखाद्याने म्हटलंच तर मी तुला वाचवतो आणि तुला संसारात टेकू. भगवंताजवळ ते नाही. एक ठरवलं ना म्हणजे ठरलं. एक तर माझ्याजवळ ये, नाही तर संसारात. तिथे सुद्धा द्वैत आहे. ज्या ठिकाणी संसारात आनंद मिळवायचा आहे, संसारात राहा. किती वर्ष द्यायचं ते मी तुला ठरवतो. जितक्या योनी पाहिजे तितक्या मी तुला देतो. जोपर्यंत तू माझ्याजवळ येत नाही तोपर्यंत तू मुक्त होणार नाही. ही गजेंद्राची कथा आपल्याला तेच सांगते की गजेंद्र म्हणतोय की हे सगळं खरंच खोटं आहे, सगळं मायेचा खेळ आहे. मग हे सगळे कसे निघून गेले मला सोडून? मी तर इतका महत्त्वाचा,
मी तर घराचा सगळ्यात मोठा अधिकारी. मग हे सगळं असून सुद्धा हे निघून जातात. मग ह्या कथेवरून आपण असं शिकायचं आहे की सुसरी करिता तर तडातोडी. ह्या ज्या सुसरींनी एकदा पकडल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडणे केवळ अशक्य आहे. ते फक्त भगवंतच आपल्याला त्यातून काढू शकतात. आणि भगवंत म्हणजे काय, उभे राहतात का समोर येऊन? त्यासाठी आपली अंतःकरण शुद्धी आणि आपली शरणागती, या 2 गोष्टी, आपला भाव, या 3 गोष्टींमुळे ज्याला जसं पाहिजे तसं ते देतात. ह्यावरती समर्थ म्हणाले मागच्या अध्यायात की तुम्ही यावरती विश्वास ठेवा, यावरती अविश्वास करू नका. समर्थ काय म्हणतात की भगवंत येतो, कोण म्हणतं येत नाही? जेव्हा कोणी नसतं तेव्हा तोच तर असतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर सुसरी करिता तर तडातोडी. आता हे सुसरीचं उदाहरण किती पटेल? संसारामध्ये इतका गुरफटला माणूस की त्यामुळे आपण स्वतःच निघत नाही तर सुसर कशी बाजूला जाईल? आणि सुसरीने पकडलेलं आहेच. नेऊन दुःखाचे साकडी माझी घाली ती. आणि नंतर हिनी का एकदा पकडलं, एकदा पकडल्यानंतर ती आनंदाकडे कशी नेणार आहे? आपल्याला दुःखच वाढवणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. अहंकार नकरे उडविले. अहंकार नकरे, आता ही मगरच आहे पुन्हा. नक्र म्हणजे मगर. अहंकाराची मगर आहे. आपल्याला सगळे प्राणी, आणि तो प्राणी घेताना सुद्धा कोणता घेतलाय की मगर. जी मगर मिठी कधीही सुटत नाही. सुटली म्हणजे फार अशक्य आहे, दुर्मिळ योग आहे. हजारातून एखादा व्यक्ती म्हणे माझ्याकडे बघतो, त्याची ती मगर मिठी सुटते. कारण त्याला सटकन जाणीव होते मला काय करायचंय आणि मी कोण आहे. मी कोण आहे? पहिल्या वर्गापासून हा प्रश्न विचारतात बरं. अगदी पहिल्याच वर्गात लोकांना विचारतात मी कोण, याच्यावरती तुम्हाला जसं वाटतं तसं उत्तर द्या. आपल्यात काहीच बदल होत नाही मी कोण मध्ये. इतक्या पहिल्या वर्गापासून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं 50, 60 झाले, 70 झाले तरी मी कोण आपल्याला समजत नाही. मग ही गोष्ट जर अहंकार म्हणजे मी करतो ते, भगवंतापुढे शरणागती नाही. आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे हे मानायला आपण तयारच नाही. नुसतं म्हणतो त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, सगळं तू आहे, पण मी तुझ्यासाठी मानायला तयार नाही. नुसतं बोलायला काय, पण मी म्हणते निदान म्हणतात म्हणून म्हणता म्हणता एखाद दिवशी अशी संधी येते की आपण त्यांना मानतो. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली मी जे धवा पाहिली. जेव्हा तुमची मूर्ती बघितली तेव्हा, हे किती वर्षांपासून म्हणतोय? अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून म्हणतोय. पण प्रत्यक्षात केव्हा डोळ्यात पाणी आलं? जेव्हा मला वाटलं की महाराज माझे आहेत, जेव्हा मला वाटलं की देव काहीतरी करतो, तेव्हा डोळ्यात पाणी येतं. आणि डोळ्यातलं पाणी हे सगळ्यात उत्तम तीर्थ आहे. बाकी गंगेच्या तीर्थापेक्षाही, गंगेचं तीर्थ अंतःकरण शुद्धीसाठी तसं काही कामाचं नाही. मग हे सगळं असतं तर या गंगेने शुद्धी झाली असती आपली. पण आपल्या स्वतःच्या डोळ्यातलं तीर्थ इतकं पवित्र आहे की ते आपोआप गळलं तर भगवंतापर्यंत तो भाव पोहोचतो. मग हे पोहोचत असेल तर ते तीर्थ सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्वमेव माताच्या पिता त्वमेव, अगदी टाळ्या वाजवत वाजवत म्हणत असताना जर आपण त्यांना पिता मानलं नाही, नेत्रांनी गुरुराज मूर्ती पाहिल्यावर डोळ्यात पाणी आलं नाही, तिथे महाराज परब्रह्म समोर असून सुद्धा काय करू शकतील आपल्यासाठी? प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर असून कौरवांना बदलवू शकले नाही. रावणाला बदलवू ज्ञानी आहे. रावण तर ज्ञानी आहे आणि शिवभक्त आहे. भक्त, ज्ञानी सगळं असून सुद्धा आपल्या अहंकाराने किंवा मी सगळं करू शकतो. खरंच अहंकार करण्यासारखं जीवन आहे त्याचं. आता सारखाचा विपक्ष नाही आहे तो. खरंच अहंकार करण्यासारखं त्याचं जीवन आहे. पण तो सुद्धा टिकत नाही, कारण त्याची वृत्ती वाईट होती आणि स्वतःच्या करण्यावरती अहंकार होता. जे मी करतो ते भगवंताकडून करून घेतो. हनुमंत म्हणतात रामबाण मी कसा पोहोचलो? म्हणतात मी नाही उडून गेलो. माझ्यामध्ये रामाचं जे काही माझे नामस्मरण आहे माझ्या जिभेवरती, त्यामुळे मी तिथे पोचलो आणि घरी वापस आलो. कारण जिभेमध्ये जाताना अंगठी होती आणि येताना नाम घेत मी आलो, त्यामुळे मी पोहोचलो. तेव्हा मग हनुमंत आणि रावण हा फरक आहे. रावणाच्या समोर राम आहे, हनुमंताचाही राम आहे. पण ह्या दोघांमध्ये कोणाचा विजय होतो? विभीषणाचा का विजय होतो? या सगळ्या गोष्टी साध्या नाही आहेत. या गोष्टी करता अहंकार नकरे उडविले. हा अहंकार आहे, मी करू शकतो, मी अमर आहे, मला याच्यानंतर सुख निश्चित मिळणार आहे, इतरांपेक्षा मी किती वेगळी आहे, मला किती सुख आहे. ह्या कल्पनेमध्ये, भ्रामक कल्पनेमध्ये माणूस शरणागती विसरतो. आणि एकदा का डोळ्यातलं पाणी आलं, तो भाव निर्माण झाला की भगवंत आपला झाला. पुढची सगळी जबाबदारी तो घेतो. मामेकम शरणम ब्रज, मला फक्त शरण ये, बाकी सगळं मी बघतो. किती पोट तिडकीने सगळे सांगतात आणि तेच मी बोलते आहे आता. पण बोलत असताना जाणवतं की त्यांची ती पोट तिडकीने सांगण्याची पद्धत खरंच आपल्या कल्याणासाठी आहे, हे मलाही आता खूप जाणवतं. त्यामुळे त्यावरती असा भर की अहंकार नकरे उडविले, नेऊने पाताळी बुडविले. अरे नुसता ऱ्हास करतोय, पाताळात जाणे. आपण एखादी गोष्ट शिकली, एखादी चांगली गोष्ट मिळाल्यानंतर
आपण जेव्हा वर बघून सांगतो हो मला येते, तर मान वर असते. कारण मान वर, बोट वर, गुरुचं बोट आहे हे, हो मला येते. एखाद्या गुरुजींनी विचारलं आपल्याला की तुला हे येतं का? येत असेल तर मान आणि बोट माझं गुरुचं वर असतं. आणि येत नाही म्हटलं की मान खाली आणि पाताळात. कारण जी गोष्ट येत नाही ती खाली आहे. आणि जी गोष्ट अगदी स्पष्ट आहे, कौतुकास पात्र आहे आणि अगदी कल्याणकारी आहे, ते सगळे वर आहे. मग हे सगळं वर बघत असताना अहंकारने नेऊन पाताळी बुडविले. आणि पाताळी बुडवल्यानंतर पाताळामध्ये काय सापडणार आहे? कोळशा व्यतिरिक्त हिरे सापडतात ते अतिशय दुर्मिळ आहे, पण प्रत्यक्ष खोदत असताना काय सापडणार आहे? नुसता आपल्याला कोळसा. मग असं कोळशात निवण आपला नेतोय अहंकार. मग या अहंकाराची स्वतःलाच फक्त जाणीव व्हायला पाहिजे. या ठिकाणी इतरांचा प्रश्न नाही. कलियुगामध्ये आत्मकल्याणासाठी फक्त स्वतःचा विचार. काल मी कसा होतो आणि आज मी कसा आहे? आज माझा असा बदल झाल्याने माझ्यामध्ये काय बदल झाला? मला शांत वाटतंय का? मला आनंद मिळतो का? हा आत्मपरीक्षणाचं कलियुग आहे. बाकी दुसऱ्या कोणाचाही काही त्या ठिकाणी संबंध येत नाही. अहंकार नकरे उडविले नेऊन पाताळी बुडविले, तेथून या सोडविले न वचे प्राणी. आता पाताळात नेलं, चुकवलं. मी आता तेच उदाहरण समर्थ पुन्हा तेच म्हणतायत की एकदा पाताळामध्ये नेलं तुमच्या अहंकाराने आणि एकदा अशा ठिकाणी भगवंत स्वतः प्रगट झाले, सद्गुरूंना पाठवलं आणि तुला त्या संकटातून वाचवलं, तरी सुद्धा तेथून या सोडविले न वचे प्राणी. तिथून सोडवलं. दिसलं तर पाहिजे की यांनी सोडवलं, दिसलं, जाणवलं. दोनदा म्हटलं महाराज तुमच्यामुळे मी वाचली बरं. आजचं जे मी अगदी भोज्जा करून आलो, मी अगदी आकाशापर्यंत मला अगदी गेलोच होतो, माझा जीव गेला होता, पण मला माझ्या समर्थांनी वाचवलं. जे काही आपण म्हणतो मनातल्या मनात तरी पुन्हा न वचे प्राणी. पण अहंकार, माया, मोह, सुसरी जी आहेत ना, त्या सुसरी त्याला बोलू देत नाहीत भगवंताबद्दल. ते आपलं पाप आहे. हे पापच मनातलं काढा. हे खरं पाप काय? भगवंताला विसरणं. भगवंताचं विस्मरण हे पाप आहे. बाकी सगळं पाप पुण्य कल्पना आहे. सगळ्यात पहिल्यांदा भगवंताला विसरले तर मग ते पाप आहे. मग इतकं तुला वाचवलं, त्यानंतर तुला दुसरी संधी दिली, पण तरीसुद्धा पुन्हा शब्द तोंडातून काढत नाही. आणि काढतो ते वरवरचे, सगळे वरवरचे. त्वमेव माताच्या पिता त्वमेव. तूच वाचवलं रे बाबा. आणि सगळ्यांना सांगायला, स्वतःचा मान वाढवायला की माझ्यासाठी बघा भगवंत धावले आणि माझं असं असं वाचलं. पण पुन्हा भगवंताला मानणे नाही. न वचे प्राणी. हे मी नाही म्हणत आहे, भगवंत म्हणतात, समर्थ म्हणतात. अहंकार नकरे उड, हा अहंकार आहे. त्यांनी वाचवलं तरी सुद्धा विसरणे. त्यांनी मला वाचवल्यानंतर सुद्धा जर मला विस्मरण होत असेल भगवंताचं, आधी तर होतच होतं, कळतच नाही. पण जेव्हा वाचवलंय, संधी दिली, तरी सुद्धा जर असं म्हणत असतील तर बाकी ही मिळालेली संधी वाया घालवणं हा अर्थ आहे. अहंकार नकरे उडविले नेऊनी पाताळी बुडविले, तेथून या सोडविले न वचे प्राणी. काम 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 मगर मिठी सुटेना. त्यानंतर वासना. इतक्या वासना आणि इतक्या इच्छा, आकांक्षा इतक्या सगळ्या आहेत मनामध्ये की शेवटच्या क्षणापर्यंतच्या इच्छा संपत नाहीत. हा अगदी सगळ्यांचा अनुभव आहे. कितीही कुणीही असला तरी इच्छा निर्विकार व्हायचं आहे. आकाशाच्या ब्राह्मणाच्या गोष्टीप्रमाणे निर्विकार अवस्था यावी. सद्गुरूंच्या कृपेने कोणत्याच गोष्टीचं काही वाटू नये. केलं चांगलं तेही गंगेला मिळालं, जे करणार आहे तेही गंगेला. मी स्वस्थ, मी फक्त मला जे करायचं तेवढं केलं आणि अगदी साक्षी भावानी पूर्ण जीवनाकडे बघता आलं पाहिजे. तर ती काम मगर मिठी सुटेना. ती मिठी सुटत नाही. इतकं गोड वाटतं सगळं. सुरुवातीला गोड वाटतं, त्याचे परिणाम विषासारखे. सुरुवातीला विष वाटतं, त्याचे परिणाम अमृतासारखे. हा अगदी विरुद्ध नियम आहे देवाच्या दरबारात, परमार्थामध्ये. पण अडचण एकच आहे की आपलं मन मानत नाही. कारण भगवंत समोर दिसत नाही. प्रत्यक्षात आपला धीर, आपला आनंद, आपला समाधान म्हणजेच भगवंताचं रूप आहे, हे समजायला पाहिजे. एकदा ते जाणवलं की ते समाधान कुणीही हिरावू शकत नाही. कोणी आपल्याला बोललं तरीसुद्धा वाटूनच घेतलं नाही तर भगवंत म्हणतो स्थिर राहा. मी तुझा आहे, तू माझे, याच्या व्यतिरिक्त तिसरं नातं नाही. वाईट बोलला त्याच्याशी काही संबंध नाही, चांगला बोलला तरी तुझ्यामुळे घडलं नाही. एवढा मोठा समुद्र उल्लंघून गेलेले हनुमंत म्हणतात हे माझ्यामुळे झालं नाही, तर आपण कोण? ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मग काम मगर मिठी ही आहे ती सुटण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्या एका विचारांनी ती सुटू शकते. बाकी यामध्ये तिसरा सद्गुरूसुद्धा काही करू शकत नाही. पाठीवरून हात फिरवल्यानंतर आपण त्यांच्याकडे लक्ष देऊन जर याच्यातून स्वतःची सुटका केली आणि त्याला प्राधान्य दिलं
तर ह्या गोष्टी घडू शकतात. हे तत्वज्ञान सांगतायत समर्थ या ठिकाणी. संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार, डंकू धावती विखार काळ सर्प, आशा ममता देही बेडी सुसरी करितात तडातोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घाली ती. पुन्हा पुन्हा दुःखाच्या गोंधळामध्ये ते घालतात. अहंकार नकरे उडविले. अहंकार हा तर समजत नाही असा अहंकार, सो बारीक का असे ना, पण तो अहंकार जसा गोपींना शेवटी झाला तसा अहंकार शेवटपर्यंत सुटत नाही, पाताळात बुडवतो. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुट सुटेना, मद मत्सर वोहटेना, भुली पडली. अशी भुली पडली आहे, अशी भुली पडली आहे मायेची. अशी पण पडली म्हणण्यापेक्षा आपण ह्याला लीला नाव द्यायचं. आपण असं म्हणायचं ही भगवंताची लीला आहे. देत असताना त्यांनी लीलेच्या सोबत आपल्याला पाठवलं आणि तो लीलाधर आहे. त्यामुळे लीला त्यांनी आपल्यासाठी केली आणि आपल्याला छान संसार दिला किंवा नाही दिला. दिला असेल तर छान आपल्या पूर्वपुण्यानी, नाही दिला तरी भगवंत आहेतच. खरे मायबाप तर ते आहेतच वरती बसलेले. मग असा विचार जर केला तरी भुली जी पडली आहे त्या भुलीचं आपल्याला काहीतरी चांगलं करता येईल, हे भूल आपल्या डोक्यातली काढायची. समर्थ म्हणतात भुली पडली. या सगळ्या गोष्टींनी आपल्याला समजतच नाही की आपल्या कोणत्या मार्गाकडे आपण जातो आहे. आपण कोण, आपण कोणाचे, हा महत्त्वाचा प्रश्न विचारल्यानंतर मग याचा अर्थ सगळं सोडायचं असं अजिबातच नाही. भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या साक्षीने, बाबा रे मी असं करतो करत असताना आजकाल तर लोक सरळ म्हणतात की यांच्या अंगारा आणि यांचं नाव घेतल्याशिवाय आम्ही घराच्या बाहेर पडत नाही, असे भाविक लोक आपण बघतो. त्यांचं निश्चित कल्याण आहे. एक गोष्ट कोणती तरी ठरवली की माझं काही नाही. इतकी लोक आजकाल असं बोलायला लागले, माझं असं काही नाही, जे काय आहे ते भगवंत करवून घेतो, ह्यानीच आपलं कल्याण आहे. दुसरा कोणताही कल्याणाचा मार्ग नाही. स्वत्व सोडणे आणि त्या मीपणामध्ये स्वतःला सामावून घेणे, त्यामध्ये तो जे करवून घेतोय तर माझ्याकडून शक्य नसलेल्या गोष्टी तो माझ्याकडून करवून घेतो, ही भावना म्हणजे मग भुली जी पडली आहे त्यापासून थोडीशी सुटका मिळण्याची शक्यता आहे. आणि एकदा का त्या मार्गाला लागलो की पुढची सगळी जबाबदारी भगवंत स्वतः स्वीकारतात आणि तसतशा संधी देत राहतात. परवाच्या दिवशी एक कोणीतरी असं म्हटलं की इतकी कडक परीक्षा घेतात की एक कणसुद्धा चूक होऊ देत नाही. आपण म्हणतो ह्यांच्यातच 10 चुका भगवंत त्यांना काही जाणवत नाही. 10-15 चुका झाल्या तरी त्यांच्या जाणवत नाही. आणि माझी अर्धी चूकसुद्धा ताबडतोब त्याचे परिणाम, कर्माचे परिणाम मला मिळतात. असं का? तर याचं कारण भगवंत लक्ष ठेवून आहे. तुम्हाला शेवटपर्यंत तिथे नेऊपणे कसदार किंवा असे तावून सुलाखून हिऱ्याला जसे पैलू पाडतात तसे पैलू पाडूनच मी तुला नेणार आहे. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे फक्त आपल्याच बाबतीत असं घडत आहे असं समजायचं. जे वाईट घडतं असं वाटतं की आपल्याच बाबतीत फक्त वाईट घडतं, आपल्याच बाबतीत फक्त चांगलं घडतं आहे, म्हणून अशा प्रकारच्या परीक्षा आपण देतो आहे असं कळलं तर ही जी भुली पडली आहे मायेची ती पडणार नाही. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर वोहटेना, भुली पडली. आता मगाशी जे सांगितलं मागच्या समासांमध्ये ते स्पष्ट दिसत होतं. आता हे बोलू शकतोय आपण, हो गेला, मृत्यू झाला, हा मला ताप आहे, मला ताप होता, मला काटा बोचला, मला प्राणी चावला. या सगळ्या गोष्टी आपण बोलू शकतो सगळ्यांशी. आपल्या घरातला कोणाचा मृत्यू झाला तर त्या मृत्यूला सुद्धा इतरांचं सांत्वन आपण करून घेतो. असा मृत्यू झाला, पुढचं दुःख मला भोगायचंय हे सांगू शकतो. हे सगळे सांगण्याचे प्रकार आहेत. म्हणजे ते सुद्धा आता सोपे वाटतात. की एखाद्या गायीने आपल्याला मारलं तर आपण सांगू शकतो की आज मला गायीचा मार लागलाय आणि मला खूप त्रास होतोय, वेदना होतोय, डोळ्याला लागलं सांगू शकतो. पण आताचा जो काही त्रास होणार आहे किंवा जे काही आहे की काम आपली आतमध्ये जी सोडायची भावना आहे ती सांगू शकत नाही कोणाला. हा पश्चात्ताप जो आहे तो आपल्यालाच होतो. न सांगता येणाऱ्या घटना आता जीवनात घडतात. हे तत्वज्ञान आहे. आतापर्यंत जे दिसतंय ते दृश्य आहे की हा त्राप आहे, हे दुःख आहे, हे सगळ्यांचं वर्गीकरण समर्थांनी केलं आहे की हो असं आहे, हे दुःख आहे, मला आहे, तुम्हाला आहे, सगळ्या जीवांना आहे. आता जर हा दुःख होत असेल तर त्या ठिकाणी आपला तिरस्कार आणि आपलं अहंकार हे जर सोडायचं असेल तर असं सांगता येत नाही मी अहंकार केला. कोण कोणाला कन्फेशन देईल? कोण कोणाला सांगेल माझा अहंकार होता आणि तो आता सोडते? सांगू शकत नाही. मग ते न सांगता जे होणारे बदल आहे ते चेहऱ्यावर दिसतात किंवा देहबोलीमध्ये दिसले तर समर्थांना म्हणजे हे न सांगता येणारं दुःख म्हणण्यापेक्षा दुःखावर मात आहे, म्हणून तत्वज्ञान आहे. ह्या ठिकाणी जे दुःखावरती मात जो व्यक्ती करतो तो तत्वज्ञान समजून घेऊ शकतो. हे तत्वज्ञान आहे. आज जर मी एखादी गोष्ट चांगली केली, समर्थांच्या इच्छेप्रमाणे जर एखादी गोष्ट घडली माझ्याकडून, मी असं नाही सांगू शकत आज मला विशेष काय मिळालं.
मला काय मिळालं हे सांगू शकत नाही, काय माझ्यापासून हिरावलं त्याचं मला दुःख झालं नाही हे सुद्धा सांगू शकत नाही. याचं कारण मी जर म्हटलं हे माझं की नाही सगळं चोरीला गेलं तरी मला काही भीती वाटत नाही. मला लोक निर्लज्ज आणि वेडं म्हणतील, हिला काहीच कसं वाटत नाही. म्हणजे जगाच्या दृष्टीने वेडं ठरणारी गोष्ट आहे. तत्त्वज्ञान अंगीकारणे म्हणजे जगाच्या दृष्टीने वेडं. मग जगाच्या दृष्टीने वेडं ठरलं तरी काय फरक पडतो, असा जो विचार करून समर्थांवर विचार ठेवेल तो मुक्तीचा अधिकारी आहे असं समर्थ म्हणतात. किती मोठं तत्त्वज्ञान आहे. माझ्या अहंकारात झालेला बदल, आपल्या जीवाच्या वागण्यात झालेला बदल, जो आता स्वतःच आत्मपरीक्षण करतो, इतरांना सल्लाही न देता स्वतः त्याचा अनुभव घेतो, असं जर केलं तर बाकी तो मग म्हणतो आहे की या सगळ्या गोष्टींपासून आपली सुटका करण्यासाठी कारणीभूत होऊ शकतो, ज्याला आपण सांगू पण शकत नाही. आत्तापर्यंत ते सगळे ताप आपण स्पष्ट सांगू शकत होतो. म्हणजे हळूहळू समासांमध्ये किती बदल होतो आहे विचारांमध्ये, जे वाचून करण्यापेक्षा आपल्या अनुभवातून त्या गोष्टी कळू शकतात की आताचा जो बदल माझ्यामध्ये तत्त्वज्ञानाने होणार आहे, तो तत्त्वज्ञानाचा बदल तो माझ्या आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक तापाशी संबंधित नाहीच. आता जे आहे ते समोर आहे आणि अशा याच्यामध्ये मला फक्त समर्थांची साथ आहे, ती मी उपभोगणार आहे. त्यांच्या साथीचा आनंद, त्वमेव माताच्या पिता त्वमेव, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. असे सद्गुरू वैराग्याचे सागर समोर असताना या सगळ्या गोष्टींचा मला काय परिणाम, हे आपला संवाद त्यांच्याशी फक्त असं जर तत्त्वज्ञान कळू शकलं तर हा सगळे ताप त्या ठिकाणी फिके आहेत. या प्रकारचे सगळे ताप त्या ठिकाणी कसे फिके पडू शकतील, आपल्या मनाने. स्पष्ट दुःख आहे, सगळं संसार समोर आहे, पण समर्थ माझे त्याच्या समोर आहेत. हा जो माझा मी घेतलेला निर्णय आहे, हा वैराग्य आणि विवेक या ठिकाणी विवेकाने घेतलेला हा जो निर्णय आहे, त्या निर्णयाने कशाचंच काही वाटेनासं होतं. तिथे बोलण्याची गरज राहत नाही. जे आपण बोलत होतो मला असं दुःख आहे, मौन, मला जे काही करायचं ते सगळं आतल्या आत करायचं आहे असं भक्तांनी करावं. हे तत्त्वज्ञान या 3 ओव्यांमध्ये येत आहे समोर. हळूहळू बोलतायत काय आणि त्यातून निघतोय काय अर्थ, असा प्रत्येकाने अर्थ काढू शकतो. कामगार मिठी सुटेना म्हणजे सुटली समजा. जर समजा या सगळ्या गोष्टीतून सुटायचा तर समर्थ कृपा झाली, आणि ती झाल्यानंतर इतरांना काय सांगावं हा प्रश्न आहे. तुम्ही असं वागावं न वागावं हा प्रश्न नाही, प्रश्न माझा आहे. मग हे सगळ्यांना आनंद आपोआप येणार आहे. ज्याच्याशी कोणी चांगलं म्हटलं आणि वाईट म्हटलं फरक पडणार नाही. असं हे तत्त्वज्ञान जे जीवाला कल्याणापर्यंत नेणार आहे. वासना धामिणी पडली गळा म्हणत असताना वासनेची धामिणी जी आहे ती गळ्यात पडली. साप आहेत, विंचू आहेत, मगर आहे, हे सगळे जे प्राणी आहेत ना आपल्या वासना आहेत. हे प्राण्यांची रूपंसुद्धा त्यांना का मिळाले आहेत याचं सुद्धा एक तत्त्वज्ञान. भगवंत इतका मोठा कुशल कारागीर आहे की आपापल्या कर्मापण. विंचू का बरं विषारी आहे, साप का बरं विषारी आहे, त्या तेवढ्या त्यांच्या वासना आहेत. त्या वासना पूर्ण करून त्या जीवाचा त्या दिवशी उद्धार होतोय. ते पूर्ण विंचूचं काम तेच आहे, सापाचं काम तेच आहे, मगरीचं काम तेच आहे. आपण सगळे प्राणी बघतोय ना, मग ते तशा वासना आहेत आपल्या. मग वासना धामीण पडली गळा, अशी ही वासनेची धामीण गळ्यामध्ये पडली आहे. मग तिथे तुळशीची माळ आवश्यक आहे. घालून वेटोळे वमी गरळा जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक, आणि अशी चांगली जिव्हा काढते बाहेर आणि आपल्याला चावते, आपल्याला डसते, तरीसुद्धा आपल्याला खूप गोड वाटतं. वाटण्याचं कारण गोड असं की त्यामुळे बुद्धी असं मानतच नाही की हा त्रास आहे. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, आता मला कोणता रोगही झाला तर त्या रोगातून मुक्ती होणार आहे, माझी होणार आहे, असा जो विश्वास आहे त्या विश्वासच म्हणावं. पण त्याच्यातून मुक्ती झाल्यानंतर सुद्धा पूर्ण मुक्ती मिळत नाही ना. मग ही जी गळ्यात पडलेली धामीणसारखी जीभ जी काढते आपल्याकडे, खुणावते आपल्याला की अशा प्रकारचं तुझं जीवन चाललंय, तरीही आपण त्या आनंदात. ते सद्गुरूंचं उदाहरण आहे. इतके मोठे सद्गुरू ज्या ठिकाणी त्यांना स्पष्ट माहिती होतं की पुढच्या जन्मी मी कोण होणार आहे, काय कर्माचे फळं. इतका चांगला सद्गुरू, त्यांना दिसलं होतं म्हणे पुढच्या जन्मी माझे काही कर्मांमुळे, कुकर्मांमुळे किंवा आणखी कोणत्या गोष्टींमुळे त्याचा कर्मसिद्धांत कोणालाच कळत नाही. त्यांनी सांगितलं शिष्याला, ते आपल्यासाठी आहे, ते उदाहरण देण्यासाठी असेल कदाचित, ती कोणत्याही सद्गुरूंची गोष्ट पण नसेल, पण आपल्याला समजावून सांगायचं आहे लोकांना, म्हणून ते सांगतात की माझी पुढच्या जन्मी डुक्कर योनी आहे, सुकर योनी आहे. जसं भगवंताचे अवतार होताच, त्या योनीमध्ये मी या ठिकाणी तुला दिसणार आहे आणि तू ताबडतोब मला मारून टाक. याचं कारण वासना धामीण पडली गळा घालून वेटोळे वमी गळा जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. याचा अर्थ आहे की इतकी
इतकी करकचून आपल्या जवळ असते, गळ्याच्या जवळ. त्यांनी सांगितलं, मला मारून टाक. शिष्य म्हणाला, हो हो खरंच आहे, आपले गुरु जर डुक्कर योनीमध्ये असतील तर कसं त्यांना बरं वाटेल. म्हणून तो अगदी मारायला गेला जेव्हा, तेव्हा सद्गुरू बोलले. ते म्हणाले, नाही बाळा, मी जेव्हा म्हटलं तेव्हा मी मानवी योनीत होतो. मानवी योनी होती त्यामुळे मला डुक्कर वाईट वाटलं, पण आता या योनीमध्ये माझं छान चाललं आहे. मला मारण्याचा काही विचार करू नको. म्हणजे त्याच्या गळ्याला काय, पुन्हा तो फास आहे मायेचा. नाही नाही, मला याच्यात छान वाटतंय, डुक्कर असून सुद्धा. म्हणजे इतक्या मोठ्या ज्ञानी माणसाला जर कोणती योनी जर बिघडली, पण त्या योनीमध्ये तो आनंदच घेतो. ते आनंद का घेतो, तर ती वासना धामीण पडली गळा, घालून वेटोळे मी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. सारखी आपली समोर आपली दाखवत असते जीभ आणि आपल्याला खुणावत असते, तरीसुद्धा ह्यातून आपली सुटका आपण करून घेत नाही. आपणच स्वतः कोशामधला किडा जसा स्वतःला गुरफटून टाकतो, त्याप्रमाणे आपण आपला जीव आपल्या मायेनी, ममतेनी, मनानी विचार करत करत आपला स्वतःभोवती गुंड, आणि मी कसा सुटू, आता मी ह्यातून कसा सुटू, असा विचार करत राहतो. ही वासनाची धामीण आहे. काम मगर मिठी, अहंकार नक्र, सुसरी करतात तडातोडी. सगळे विषारी प्राणी समर्थ या ठिकाणी मायेला वर्णन करत असताना मग त्या प्राण्यांचे गुण आपल्याला दिसतात. मग हाच गुण आपल्या वासनेला त्यांनी दिलाय. मग त्यांचं जे रूप आहे ते फक्त प्राणी रूपात आहे, आपल्यामध्ये ते विषय रूपानी वासना अस्तित्वात आहेत. मग त्यामुळे आपण म्हणतो ना की तुमची कोणती योनी होती, कोणत्या गोष्टी आहेत, या मागच्या जन्मीचं काय होतं, हे सगळे या प्राण्यांचे रूप, त्यांचे काही राहिलेले अवतार खालच्या योनीमध्ये जे जन्माला येतात. आपण काहीतरी चुका करतो आणि खालच्या जन्माला आपण विषारी असू तर सर्पयोनी अशी जन्माला येत असते. तीच आपल्या गळ्याला, मनुष्य देहाला समजायला पाहिजे की ही योनी कशासाठी आहे. हे असं त्यांची भोगयोनी, चावून दुसऱ्यांना मरून जायचं, ही त्यांची योनी आहे. आपली तशी योनी नाही. आपण त्यातून सुटका करून घेऊ शकतो. माथा प्रपंचाचे ओझे, खरं म्हणजे माथेवरती प्रपंचाचं ओझं आहे. नंतर माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, म्हणतोय माझं ओझं माझं ओझं माझं होतं, माझ्यानंतर काही अडणार नाही आहे. हे समजतच नाही. मी आहे म्हणून सगळं घडत आहे, मी नाही तर खूप अडणार आहे. एक दिवस सुद्धा अडत नाही. हे तत्वज्ञान समर्थ या ठिकाणी सांगतायत की त्यांनी सुरुवातीला म्हटलंय की अचेतन आणि चेतन सगळ्या वस्तू प्राणी या काळाच्या अधीन आहेत. तू आज आहे उद्या राहणार नाही. ते मुलंसुद्धा आहेत, आईचं, आजीचं, आजोबांचं किती दिवस, 3 पिढ्यांच्या व्यतिरिक्त किती नाव घेणार आहे. हे सगळं आपोआप पडतंय. पण आपण माझे माझे घेऊ न म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने. बुडताना आपण मरायच्या वेळी सुद्धा अभिमानाने फुगतो. फुंजे म्हणजे अभिमानाने फुगणे, आणि कुळाभिमाने, माझा अभिमान कुळाचा. खरंच आहे, कुळाचा अभिमान गोष्ट चांगलीच आहे, पण आपल्या कल्याणाच्या दृष्टीने ते योग्य नाही. कुळाचा अभिमान असावा, त्या कुळात आहे म्हणूनच आज हे जीवन आहे. हे सगळं त्यांना नतमस्तक आहे. पितरांचं श्राद्ध करतोय, पितरांना मोक्ष देण्याची जबाबदारी आपली आहे. पण आत्मकल्याणामध्ये त्या गोष्टी महत्त्वाच्या नाही. आत्मकल्याण म्हणजे प्रत्येक जीव वेगळा आहे. काहीतरी 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी जेव्हा पुन्हा नाही भेट. हे जे काळाच्या ओघाने तोडल्या जातात, पुन्हा कुठे भेटतात, ते पुन्हा भेटत नाहीत. आणि याही जन्मी आपण गेल्यानंतर कुणाचं काही अडत नाही. या सगळ्या गोष्टी फक्त समर्थ किंवा चांगले सत्संगामध्येच या गोष्टी कळू शकतात. अन्यथा नुसता आपल्याला खायचं प्यायचं मजा करायची, धर्म अर्थ काम मोक्ष असून शेवटचे 2 पूर्ण सोडून द्यायचे आणि फक्त मधल्या भागावरती केंद्रित करून जर जीवन जगलं तर माथा प्रपंचाचे ओझे घेऊ न म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने. श्रीराम. 5 ओळी वाचते आणि थांबते. बहुते पाडले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहंतेचे काविले भूतबाधा. श्रीराम. बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वाहताची गेले, तेही भगवंतासी बोभाईले, भावार्थ बळे. श्रीराम. देवा आपण घालून उडी, तयासी नेले पैलथडी, येर ते अभाविके बापुडी वाहताची गेली. श्रीराम. भगवंत भावाचा भुकेला, भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला, संकटी पावे भाविकाला, रक्षित असे. श्रीराम. जयास भगवंत आवडे, तयासी देवासे साकडे, संसार दुःख सकळ उडे, निजदासाचे. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अश्विनी.